नमस्कार शेतकरी मित्र, स्वागत आहे आपले सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आपण रोज कापसाचे बाजारभाव देत असतो आणि आज आपण आहोत वळूजमध्ये आणि या ठिकाणावरून आपण जाणून घेऊया की आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण रोज अहिल्यानगर असेल, पैठण असेल, खुलताबाद असेल, गंगापूर असेल, पाचोड असेल, या सर्व भागातल्या आपल्या शेतकरी बांधवांना कापसाचे अद्ययावत आणि रोजचे काय ताजे भाव आहे ते कापसाचे बाजारभाव आपण आपल्या शेतकरी मित्रांना सांगत असतो आणि अनेक शेतकरी मित्रांना याचा फायदा होत असतो। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण प्रत्यक्ष व्यापाऱ्याकडे आलेलो आहेत आणि त्यांच्याकडे जाणून घेऊयात की आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे। तुमचं नाव काय? कृष्ण आरगडे वाळू जय मल्हार नावाने आपलं दुकान आहे। बरं, किती वर्षापासून तुम्ही कापूस खरेदी करता? कापूस 20 वर्षापासून। अगदी 20 वर्ष झाले, म्हणजे तुमचे वडील वगैरे पण तुम्ही आता म्हणजे कापूस चांगल्या पद्धतीने करता। मित्रांनो, हे व्यापारी आहे, जवळजवळ 20 वर्षापासून हे कापूस खरेदी केंद्र यांचं सुरू आहे। तर तुम्ही 20 वर्षापासून कापूस घेताय, यावर्षी तुम्हाला काय फरक जाणवत आहे? मागच्या आताच्या याच्यामधला काय फरक जाणवतो तुम्हाला कापसामध्ये? आता सगळ्या कापूस भरपूर आहे, त्याच्यामध्ये पावसाने जास्त नुकसान झालं। शेतकऱ्यांचं नुकसान अतिवृष्टीमुळे कापसाचं भरपूर नुकसान झालेलं आहे। त्यामुळे चांगल्या क्वालिटीचा कापूसही येत नाहीये। कापूसला क्वालिटी नाही, फुल मॉइश्चर म्हणजे आपण जर बघितलं एकदम व्हाईट पांढरा शुभ्र दिसणारा कापूस हा पूर्ण तुम्हाला पिवळा आणि 40-50 मॉइश्चर येतो याच्यामध्ये। तर मग आज कापसाला काय भाव देता तुम्ही सध्या? तर शेतकरी मित्रांनो, आज जो टॉपचा माल आहे, जो चांगल्या क्वालिटीचा कापूस बाजार आहे, त्यासाठी ते 7,000 रुपये आपल्याला कापसाला बाजार भाव देत आहेत। आणि जो वल्ल्या स्वरूपात त्याला काय भाव देता म्हटलं तुम्ही? 6 साडेसहा। आणि जो वल्ल्या स्वरूपात जर असेल तर त्यालाही चांगल्या पद्धतीने ते भाव देतात। नक्की शेतकरी मित्रांनो, जर आजूबाजूला जर तुम्ही कुठे असाल नक्कीच जशा पद्धतीचा कापूस असेल तो आणून जरी घातला तरी काही अडचणी। तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? कापसाचे भाव वाढणार आहे का? वाढतील का? 100% वाढणार। तर शेतकऱ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? कापूस ठेवायला पाहिजे की कापूस ठेवा, फक्त वल्ला झालेला कापूस ठेवू नका, कारण ते टिकणार नाही, टिकणार नाही, तो पूर्ण पद्धतीने खराब होईल। तर शेतकरी मित्रांनो, या गोष्टीचा नक्की विचार करा। चांगल्या क्वालिटीचा जर कापूस असेल तर ठेवा, पण जो कापूस जर भिजला असेल, भिजलेल्या कापसाचं आपलं आणखी तर नुकसान झालेलंच आहे, पण आपण घरात ठेवलं तर अजून आपल्या कापसाचं नुकसान होईल। आणि आज जर ते नको दिला, आता 6.5 आम्ही दिला, भाव ते 750 वस्तू डबल वजन आहे, तो भिजलेला असल्यामुळे त्याचं डबल होते। चालेल मित्रांनो, नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापूस बाजार भाव जाणून घेतला। धन्यवाद।